नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूने एकदम थाटातच गृहप्रवेश केलेला असतो आणि आता सगळे सिंधूला घराबाहेर काढण्याच्या मार्गावरती असतात. सिंधू काकूंना म्हणते, हे बघ फडफड, आत्ताशी तर आपला गृहप्रवेश झाला, अजून आपल्याला बरेच खेळ खेळायचे बाकी आहेत. सिंधूचं हे सगळं बोलणं काकूंना काहीच समजत नाही, तर काकू सिंधूला विचारतात की म्हणजे काय. याच्यावरती सिंधू म्हणजेच की कृष्णा सांगू लागते, अरे आत्ताशी तर गृहप्रवेश झाला ना, आणि लग्न झाल्यानंतर ते नवीन जोडपं काय खेळ खेळतात ना, ते खेळ खेळायचे बाकी आहेत. आता राघव लगेच सिंधूला सांगू लागतो, हे बघ तू आत्ता इथे काय म्हणतीयस ना, लग्नानंतरचे खेळ विधी वगैरे इथे हे काहीच नाही होणार. आणि आणखीन एक गोष्ट, मी तुला माझी बायको मानतच नाही. सिंधू आता एकदम स्टाईल मध्ये म्हणते, हे बघ, तुम्हाला आपली बायको मानला नाही मानला तरी मला काहीही फरक नाही पडत. आता आपलं लग्न झालंय, त्याच्यामुळे आपल्याला विधी करावेच लागतील. हे बघ, आपण तुला सांगितलं ना, जर तू माझं ऐकलं नाही आणि हे खेळबीळ काय खेळला नाही ना, तर मी पोलीस कंप्लेंट करेन आणि मग त्यानंतर तुलाच तुझ्या घरच्यांविरुद्ध ऍक्शन घ्यावी लागेल. सिंधूचं हे असं बोलणं पाहतला घरातले सगळेच लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात आणि ते खूपच घाबरून गेलेले असतात. त्याच्यानंतर राजेश्री राघवला म्हणते, राघव तू काय हिचं बोलणं ऐकून घेत बसलाय आणि हिच्या पोका धमक्यांना काय घाबरतोयस? पोलीस आहे रे तू. आत्ताच्या आत्ता तू हिला घराबाहेर काढ. राघव आता राजश्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र आता राजश्री राघवला म्हणत असते, जर तुला हिला घराबाहेर काढायचं नसेल ना, तर मीच हिला घराबाहेर काढते. आता राजश्री लगेच सिंधूकडे यायला लागते, तर राघव लगेच राजश्रीला अडवतो आणि तिला बाजूला घेत तिला समजावून सांगू लागतो. आता इकडे राघव राजश्रीला रूम मध्ये घेऊन येतो आणि राजश्रीला समजावून सांगू लागतो, आई तू शांततेत मी जे काय म्हणतोय ना ते ऐकून तरी घे. तर मग आता राजश्री राघवला स्पष्टपणे सांगून टाकते, तू जर त्या चोरटीबद्दल काही बोलत असशील ना, तर मला काहीच नाही ऐकायचं. राघव म्हणू लागतो, आई एकदा तरी ऐकून घे, आपण तिला असं घरातून बाहेर नाही काढू शकत. राजश्री लगेच राघवला कारण विचारते. राजश्री म्हणू लागते, का नाही काढू शकत? अरे ती आपली सिंधू नाहीये, ती एक चोरटी मुलगी आहे आणि तिने आपल्या सगळ्यांना फसवलंय, तुला हे समजत नाहीये का? तर मग राघव आता म्हणू लागतो, अगं आई तू जरा ऐक ना, सत्य फक्त हेच आहे की तिचं आणि माझं लग्न झालंय. आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागेल. जर आपण तिला घराबाहेर काढलं तर आपली किती बदनामी होईल याचा जरा विचार कर ना. आता राजेश्री म्हणते, बरं ठीक आहे, मग काय करायचं मी? त्या चोरटीला माझी सून म्हणून स्वीकारायचं का? राघव म्हणत असतो, फक्त प्रिटेंड करायचंय. अगं आई, ऍटलिस्ट तिला आपल्यापासून कसं दूर करता येईल याचा विचार करण्यासाठी तरी मला वेळ दे. आता राघवचं हे सगळं बोलणं राजेश्रीला देखील पटतं आणि आता राजेश्री राघवला म्हणते, बरं ठीक आहे, पण मात्र मी तुला शेवटचं सांगून ठेवतीये. ती म्हणतीये तसे खेळ तू नाही खेळणार. याच्यावरती राघव लगेच राजेशला म्हणतो, अगं फरक काय पडतोय? ऑलरेडी ती माझी बायको आहे असं आपण काही दिवस गृहीत धरणार आहे. मग मला तूच सांग, काही खेळ खेळल्याने काय फरक पडतो? मला फक्त आपल्या घरामध्ये शांतता हवीये. तेवढ्यात लगेच तिथे सिंधू येते आणि आता सिंधू म्हणू लागते, काय रे लंबू, काय चाललंय तुमचं? झालं का तुमचं बोलून? तर मग आता राजेश्री वैताग राघव लगेच राजेशला शांत करतो आणि इकडे सिंधूकडे येतो. आता राघव विचारतो की काय झालं. त्याच्यावरती सिंधू म्हणू लागते, काय रे लंबू, घाबरतो की काय तू आपल्याशी खेळ खेळायला, म्हणूनच बहुतेक बाहेर नाही येते. तर राघव लगेच सिंधूला ऍक्टिंग करत बोट वगैरे करून दाखवत सिंधूला म्हणतो, मी कोणालाही घाबरत नाही. हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त माझ्याकडे तुझ्या विरोधातला पुरावा नाहीये म्हणून मी असं सहन करतोय. ज्या दिवशी मला तुझ्या विरोधामध्ये एक पुरावा सापडेल ना, तो दिवस तुझ्या या घरचा शेवटचा दिवस असेल. तर मग आता सिंधू देखील म्हणत असते की वाट पाहत राहा, फक्त आपल्या विरोधात ना तुला एक पण प्रूफ नाही मिळणार. राघव म्हणतो, आता मी सुद्धा बघतोच. तर मग सिंधू म्हणते की पतिदेव बघतच राहा आता, आणि सिंधू लगेच तिकडे निघून जाते. सिंधूचं ते सगळं बोलणं पाहता राघव लगेच गालातल्या गालात हसत असतो, स्वतःला सावरतो आणि आता इकडे राजश्रीकडे येतो. राजश्री लगेच राघवला म्हणते, ऐकलंय रे मी सगळं, कशी बोलती ती, ही काय बोलण्याची पद्धत आहे का? मला काहीही ऐकायचं नाहीये आणि काहीही बोलायचं नाहीये. राजश्री रागातच तिकडे निघून जाते. तर मग त्याच्यानंतर इकडे सिंधू सावीकडे येते. सिंधू रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि प्रेमाने सावीच्या जवळ येऊन बसते. आता सिंधू सावीच्या डोक्यावरनं खूपच मायाने हात फिरवत असते. सावीची ती झालेली अवस्था पाहता सिंधू सुद्धा खूप हादरून गेलेली असते. सावी झोपलेली असताना सिंधू आता सावीला रडतच मिठी मारते. आता त्यानंतर सिंधू स्वतःला सावरते आणि विचार करू लागते. तर मग आता त्याच्यानंतर इकडे हॉलमध्ये काकू, मधू, राजश्री, ऋतुजा सगळेच बसलेले असतात. तर मग आता काकू म्हणते, या चोरटीने तर अख्खं घर डोक्यावरती घेतलं. रेश्मा देखील लगेच म्हणते, नाहीतर काय, स्वतःच्या गृहप्रवेशाचं सामान असं स्वतः कोण आणतं?
ऋतुजा लगेच म्हणते, म्हणजे काय आपण द्यायला पाहिजे होतं का? याच्यावरती लगेच रेश्मा म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण असं कोण करतं? आणि मग त्याच्यानंतर राजश्री सुद्धा तिथेच असते. राजश्री लगेच म्हणते, आणि वरती शेजाऱ्यांना बोलून आपल्या इज्जतीचे वाफाडे काढले. मधू म्हणत असते, एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ती. तर तेवढ्यात लगेच मधूचं हे सगळं बोलणं सिंधू ऐकते आणि सिंधू लगेच समोर येत म्हणते, आहे मी आगाऊ, तुला काही प्रॉब्लेम आहे का? सगळेच लगेच आश्चर्याने सिंधूकडे पाहायला लागतात. आता सिंधू म्हणते, तुम्ही सुद्धा सारेजण जरा आगाऊ व्हा ना, कारण आपलं जर आत्ताच लग्न झालंय, एनर्जेटिक व्हा, लवकर उठा बरं, काहीतरी करा. आता शेजारी सुद्धा तिथेच बाजूला बसलेले असतात. तर सिंधू लगेच त्यांच्याकडे येत म्हणते, इथे माझ्या माहेरची मंडळी आली आहेत, यांना साधा कुणी चहा पाणी सुद्धा विचारलं नाही. शोभतं का रत्न पारखींना? असं नाही करायचं. आणि मग त्याच्यानंतर सिंधू त्या शेजाऱ्या लोकांना मदतीला घेत म्हणते, चला आपणच तयारी करूयात. आणि आता 2 माणसांना तो टेबल उचलायला होते आणि म्हणत असते, इथे मी आणि लंबू ते परातीमध्ये पाणी करायचं, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पंखुड्या घालायच्या आणि राऊंड राऊंड करून अंगठी शोधायची. आणि सिंधू त्या शेजारच्या लोकांना तो टेबल बाजूला ठेवायला लावते. सिंधूचं हे सगळं बोलणं राजश्री, काकू ह्या मधू सगळ्याच बघत असतात. मग त्याच्यानंतर मधू रागातच तिकडे निघून जाते. सिंधू तिचा एक हात राजश्रीच्या खांद्यावरती ठेवते आणि एक हात काकूच्या खांद्यावरती ठेवते. सिंधू एकदम तोऱ्यातच म्हणत असते, हा ना, गेम खेळायला मज्जा येणार आहे. मग त्याच्यानंतर इकडे राघव रूममधनं बाहेर येत असतो. तेवढ्यात लगेच तिथे मधू येते आणि राघवला विचारते, काय रे राघव, तू त्या कृष्णाबरोबर पुढचे विधी करणार आहे का? राघव म्हणतो, करावे तर लागतीलच. पण मात्र मधू म्हणत असते, अरे का पण, त्याची काहीही गरज नाहीये. राघवचं म्हणणं असतं, अगं मधू पण नेमकं कारण काय सांगू? तर मग मधू आता राघवला लगेच सांगू लागते, तू ना एक काम कर, तू स्वतःच्या हाताला ना जखम करून घे आणि त्याला बँडेज बांध. त्याच्यामुळे तुला आता खेळ खेळावेच लागणार नाही ना. पण मधूचं हे सगळं बोलणं पाहता राघव म्हणतो, यू आर राईट, बट मी बघतो काय करायचं ते. पण मात्र मधू म्हणत असते, राघव तुला ना तिच्याशी चांगलं वागायची काहीही गरज नाहीये, मी तुझ्या भल्यासाठीच सांगते हे सगळं. आणि तसंही आईंना आता सगळं सत्य समजलंय ना, त्याच्यामुळे तुला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये. मधू म्हणत असते, तू जखम कर आणि लवकर हॉलमध्ये ये, मी आहेच हॉलमध्ये. मग त्याच्यानंतर मधू गेल्यानंतर राघव लगेच आता इकडे स्वतःशीच विचार करू लागतो, तू तुझ्या स्वार्थासाठी मला जखम सुद्धा तयार करायला लागलीस. आणि एक माझी सिंधू मला कधीही त्रास होऊ देत नाही, माझ्यासाठी उलट स्वतः लढते. आणि यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना, जे तुला कधीच जमणार नाही. त्याच्यानंतर इकडे हॉलमध्ये सिंधू आता सगळी तयारी करते. तेवढ्यात लगेच तिथे राघव हॉलमध्ये येतो. सिंधू लगेच खुश होत राघवकडे येते आणि राघवला म्हणते, की चल लंबू, सगळी तयारी केलीये. पण मात्र राघव आता सिंधूला म्हणतो, की मी तुझ्याबरोबर खेळ नाही खेळू शकत. सिंधू लगेच कारण विचारते. तर मग आता राजेशी लगेच शांत आवाजामध्ये काकूला म्हणते, की पाहिलं ना वहिनी, मी म्हणाले होते ना, की माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये म्हणून. काकू सुद्धा म्हणत असतात, आता या चोरटीला ना चांगलीच अद्दल घडेल. सिंधू आता इकडे राघवला म्हणत असते, लंबू ती रीत आहे आणि तुला ती खेळावीच लागेल. याच्यावरती राघव म्हणतो, मला सुद्धा मान्य आहे, पण मी खरंच नाही खेळू शकत, कारण की ना माझ्या हाताला लागलंय. आणि राघव त्याच्या हाताला लागलेले दाखवतो. तर मग आता ते सगळं पाहता सिंधू लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, राघवने माझ्याबरोबर पुढचे विधी करू नये म्हणून त्यांना हे नाटक करायला सांगितलं असणार. सिंधू आता म्हणत असते, बरं ठीक आहे लंबू, तुझ्या एका हाताला लागलंय ना, तू दुसऱ्या हाताने खेळ. तर मग त्याच्यानंतर राघवला काय करावं काहीच समजत नसतं. राघव आता सिंधूला म्हणतो, की सॉरी, मला दुसऱ्या हाताने सुद्धा नाही खेळता येणार. आता सिंधू लगेच राघवला म्हणते, काय रे लंबू, तुला दुसऱ्या हाताने खेळायला काय प्रॉब्लेम आहे? राघव म्हणत असतो, हे लग्नाचे खेळ आणि डाव्या हाताने नाही खेळू शकत म्हणूनच मी तुला म्हणतोय. सिंधू मात्र म्हणत असते, असं काहीही नसतं, हे सगळे तुमचे गैरसमज आहेत. पण मात्र राघव सिंधूला स्पष्टपणे सांगून टाकतो, की नाही खेळू शकत. राघवचं हे सगळं बोलणं पाहता मधू लगेच खुश होते आणि आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते, की राघवने फायनली माझंच ऐकलं. हट्टाने कृष्ण तू लग्न केलंय, पण मात्र आता राघव माझंच ऐकणार आणि मी तुझं राघवला कधी होऊच देणार नाही. त्याच्यानंतर सिंधू आता राघवला म्हणत असते, ए लंबू, हे बघ ना, आपण जाम सगळी तयारी केली, जर तू नाही खेळलास ना तर लफडा होईल. आता तू एक काम कर, आपण आत्ता गेलो आणि आत्ता आलो. आणि सिंधू लगेच तिकडनं कुठेतरी निघून जाते आणि परत माघारी येत राघवला आता खेळ खेळण्यासाठी तिथे पाटावरती बसवते. त्याच्यानंतर सिंधू सुद्धा तिथे समोर बसते आणि राघवच्या हातामध्ये एक झारा देत म्हणते, हे घे, आपल्याकडे ना मोकार आयडिया असतात, कोणाला जर काही लागत असेल ना सांगा, आता तू याने खेळ. राघवला सुद्धा हे काही पटत नाही आणि राघवला सुद्धा सिंधू बरोबरचे ते खेळ खेळून विधी पूर्ण करायचे असतात. राघव लगेच ऐटीमध्ये त्याच्या शर्टच्या बायावरती घेतो आणि आता सिंधू बरोबर खेळ खेळू लागतो. राघव म्हणतो, की मी सुद्धा बघतोच की ही मला कशी हरवते ते.
त्याच्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही त्या पाण्यामध्ये हात घालतात आणि अंगठी शोधत असतात. घरातले सगळेच तो सगळा प्रकार पाहत असतात आणि शांत राहतात. मग त्याच्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही ते खेळ खेळत असताना राघव लगेच आता इकडे सिंधूचा हात पकडतो. सिंधू राघवला खुणावत सांगत असते की हात सोडा, पण मात्र राघव काय आता हात सोडायलाच तयार नसतो. राजश्री आता राघवला म्हणते की हात काढ. राजश्रीचं हे बोलणं पाहता राघव लगेच सिंधूचा हात सोडून देतो. सिंधू राघवला म्हणते, हे बघ हे लंबू, तू ना इकडे कॉन्सन्ट्रेट कर, इकडे तिकडे बघू नको. आणि राघव सिंधू लगेच पाण्यामध्ये हात घालत दोघी अंगठी शोधू लागतात. तर मग आता राघव लगेच त्याच्या बोटामधली अंगठी बाहेर काढतो आणि ती अंगठी दाखवत म्हणतो, सापडली मला अंगठी. पण मात्र सिंधूला ऑलरेडी आधीच अंगठी सापडलेली असते. तर सिंधू देखील ती अंगठी दाखवत म्हणते, ए लंबू, चिटिंग नाही करायची हा, आपण विनर आहे, हे बघ अंगठी आपल्याकडे आहे. आणि मग त्याच्यानंतर शेजारचे लोक लगेच टाळ्या वाजवतात. राघव आता वैतागत म्हणतो की मला नाही खेळायचे आता पुढचे खेळ. पण मात्र रेश्मा लगेच बोलून जाते, अहो भाऊजी कुठे चाललात, तो मिठाई तोडायचा खेळ अजून बाकी आहे ना. तर लगेच रेश्माकडे सगळे आश्चर्याने पाहायला लागतात. मग त्याच्यानंतर आता राघव म्हणतो की मी नाही खेळणार. पण मात्र सिंधू लगेच राघवला म्हणते, ए लंबू, तू घाबरला की काय. राघव मात्र म्हणत असतो की मी कोणालाही घाबरत नाही. पण मात्र सिंधू म्हणते की सारखा नाही खेळत आहे असं काय करतोस रे. घाबरला असशील ना तर सरळ अनाउन्सेन्स करून टाक की आपण हरलो म्हणून. तर मग मधू आता लगेच चिडत म्हणते, ए काय चाललंय ग तुझं, त्याला नाही खेळायचंय तर मग तू फोर्स का करतीयस. सिंधू म्हणत असते, आपण कोणाला ना फोर्सेस बिर्सेस नाही करत, या लंबूला डायरेक्ट सांगून टाकायला लावू की आपण हरलो म्हणून. पण मात्र राघवला काय हरायचं नसतं. त्याच्यामुळे राघव म्हणतो की मी काय हरलेलो नाहीये आणि मी कोणाला घाबरत देखील नाही, आणि तुला तर अजिबात नाही. आता राघव लगेच रेश्माला चॉकलेट आणायला सांगतो आणि रेश्मा सुद्धा राघवच्या सांगण्याप्रमाणे लगेच चॉकलेट आणण्यासाठी जाते. इकडे सिंधू आणि राघव दोघे देखील प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. राघव आता चॉकलेटचं कागद काढतो आणि सिंधूला दाखवतो. मग त्याच्यानंतर सिंधू खूपच लाजत असते आणि आता राघवला म्हणते, हे बघ हे लंबू, आपण सगळं चॉकलेट खाऊन जावा. याच्यावरती राघव सुद्धा म्हणतो, मी सुद्धा बघतोच. राघव लगेच ते चॉकलेट तोंडामध्ये धरतो आणि आता सिंधूला तोडायला लावत असतो. इकडे ते सगळं पाहता मधूचा तर खूपच जळफळाट होत असतो. घरातल्या सगळ्यांचीच खूप तळमळ होत असते. आता मग राघवने त्याच्या तोंडामध्ये चॉकलेट धरलेलंच असतं. सिंधू ते चॉकलेट तोडण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव काय तिला आता ते तोडूच देत नसतो. त्याच्यानंतर सिंधू आता राघवच्या तोंडामधलं ते चॉकलेट घेते आणि आता सिंधू लगेच खुश होत म्हणते की लंबू, या खेळामध्ये सुद्धा आपणच जिंकलो. मग त्याच्यानंतर रेश्मा एक एक करत त्यांच्या दोघांकडनं खेळ खेळून दाखवत असते. आता रेश्मा राघवला अजूनच उत्साहित करून देत म्हणते, राघव भाऊजी, आता तुम्ही ही लवंग तोडलीत ना तरच तुम्ही खरे जिंकणार आहात. घरातले सगळेच इकडे वैतागत आता रेश्माकडे बघत असतात आणि इकडे राघव सिंधू सुद्धा तर तयारच असतात. रेश्मा म्हणत असते, तुम्हाला नक्की जमेल, तुम्ही घाबरू नका. तर मग आता राघव लगेच ती लवंगाची वाटी सिंधूला दाखवत म्हणतो, आय एम रेडी आणि जमेलच मला. तर सिंधू म्हणते, आपण पण कायम रेडीच असतो. आणि त्यातली एक लवंग घेत म्हणते की आता बघस तू आपला लॉंगदा लष्कारा. सिंधूचं हे असं कॉमेडी बोलणं पाहता राघवला तर इकडे खूपच हसू येत असतं. सिंधू लगेच तिच्या तोंडामध्ये लवंग पकडते आणि राघव लगेच तो तोडण्याचा प्रयत्न करत तिच्या जवळ येऊ लागतो. राघव आता सिंधूच्या जवळ आल्यानंतर सिंधू लगेच राघवला हळू आवाजामध्ये म्हणते, ए लंबू, तू तर चान्स पे डान्स कर रहा है. राघव देखील आता शांतपणे सिंधूला म्हणतो, कसं नको करू स्वतःला कंट्रोल, बायको इतक्या दिवसाने जवळ आलीये ना. राघव आणि सिंधू दोघे पूर्णपणे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून प्रेमाने बघत असतात. काकू आता हळूच राजश्रीला म्हणते की राघवला या चोरटीपासून वाचवायला हवं. तर याच्यावरती राजश्री देखील म्हणत असते की मी सुद्धा तोच विचार करतीये. राघव लवंग तोडणार तेवढ्यातच लगेच राजश्री राघवला आवाज देऊन थांबून घेते. राघव लगेच मागे होतो. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू आणि सिंधू दोघे एकमेकींशी बोलत असतात. तर मग मधू म्हणते की मी सिंधू हे कधीच कळू देणार नाही. तर सिंधू सुद्धा तिच्या आवाजामध्ये बोलत म्हणते, त्यांचं मन जिंकायला ना मला सुद्धा जास्त वेळ नाही लागणार. तर मग मधूचं म्हणणं असतं, मी सुद्धा बघतेच, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स जिंकतो की माझा विश्वास. त्यानंतर सगळे हॉलमध्ये बसलेले असताना काकू म्हणते की ती निर्लज्ज मुलगी मला माझ्या घरामध्ये सुद्धा नकोय. तर ऋतुजा म्हणते, पण मात्र त्या निर्लज्ज सुनेला घराबाहेर काढायचं तरी कसं, आणि सगळेच याच्यावरती विचार करू लागतात. त्याच्यानंतर रात्री राघवकडे सिंधू येते आणि आता राघव सिंधूकडे खूपच प्रेमाने पाहत असतो. तर सिंधू राघवला विचारते की काय बघताय. याच्यावरती राघव लगेच सांगतो की माझ्या सुंदर बायकोला बघतोय. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.